नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचा लाभ ज्या महिला घेत आहेत त्यांच्यासाठी एक फार महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की हप्ता केव्हा येणार, कारण ऑगस्ट महिना पूर्ण होत आलेला होता। जुलैचा हप्ता हा बाकी होता। तर माता भगिनींसाठी आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आणि मोठा ठरलेला आहे, कारण जो जुलैचा हप्ता बाकी होता तो राज्य शासन आजपासून जमा करायला सुरुवात केलेली आहे। आज बऱ्याच महिलांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहेत। आज 4 वाजेपासून बऱ्याच महिलांना मोबाईलवर मेसेज देखील आलेला आहे की खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत। आता काही महिलांना मेसेज आला नाही, काही महिलांना वाटत आहे की आपल्या खात्यावर पैसे का आले नाही। तर त्या महिलांसाठी मी एकच सांगतो की तुम्हाला आज किंवा उद्या किंवा परवा दिवशी किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला पैसे भेटून जातील, कारण जे तुम्ही DBTचं खातं तुम्ही जे दिलेलं आहे त्या खात्यावर तुमचे पैसे जमा होणार आहेत। फक्त 1500 रुपये जमा होणार आहेत, 3000 नाही। काही महिला मोबाईलवर पाहतात की 3000 येणार, 4000 येणार, परंतु या अशा बातम्या पूर्णपणे खोट्या असतात। त्यामुळे या बातम्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही। महाराष्ट्र सरकारने जो जुलैचा हप्ता बाकी होता तो हप्ता वितरण करायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे तुमच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहेत। तरी काही महिलांना जे पैसे मिळाले नाही त्यांना काळजी करायची काहीच कारण नाही, कारण तुमच्या खात्यात येत्या 1-2 दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, काही लाडक्या बहिणीचे हप्ते जवळपास बऱ्याच दिवसापासून बंद झालेले आहेत। आता त्याला कारण म्हणजे KYC वेळेच्या आत KYC पूर्ण न केल्यामुळे त्या लाडक्या बहिणीचे हप्ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। आता त्या महिलांसाठी एक पुन्हा एकदा संधी चालून आलेली आहे, ती म्हणजे KYCचं पोर्टल राज्य शासन पुन्हा एकदा चालू करायच्या तयारीत आहे। त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा KYC करायची संधी मिळणार आहे। त्यामुळे हे पोर्टल केव्हा चालू होणार आहे व पुढची प्रक्रिया KYCची कशी असणार आहे तुम्हाला लगेच एक व्हिडिओ टाकून कळवण्यात येईल। त्यामुळे आजच आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा व आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, या माहितीच्या नंतर तुम्हाला एक सांगायलाच विसरलो, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधन जवळ आलेलं आहे। तरी माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।